जय अजून कसं काय आला नाही? तुम्ही त्याला फोन केला होता का नव्हता? माझं मन खूप घाबरत आहे, मन विचलित होत आहे. लक्ष्मीताई घाबरत घाबरत मुकेश रावांना म्हणत होत्या. हा आता येतच आहे. मी त्याला फोन केला होता, तू धैर्य ठेव. एवढ्या दूरवरून येणार आहे म्हणल्यावर वेळ तर लागणारच आहे. असं तर नाही ना की बसमध्ये बसला आणि 2-3 तासात लगेच पोहोचला. मुकेश रावांनी लक्ष्मीताईंना खोटं सांगून गोळ्या दिल्या. गोळ्यामुळे लक्ष्मीताईंना गाढ झोप आली. बाबा, आई झोपले आहेत. कमीत कमी तुम्ही तरी जेवण करा. आईची काळजी करण्यासाठी तुम्हाला स्वस्थ राहणं गरजेचं आहे. किचनमधून बाहेर येऊन वंदनाने प्लेट मुकेश रावांसमोर ठेवली. भरल्या डोळ्यांनी मुकेश रावांनी जेवण केलं. त्यांना पोट भरणं पण महत्त्वाचं होतं, कारण हॉस्पिटलच्या त्यांना फेऱ्या माराव्या लागत होत्या. गेल्या 1 महिन्यापासून लक्ष्मीताई खूप आजारी होत्या. हॉस्पिटल तर फक्त बहाणा होता, कारण डॉक्टरांनी तर आधीच सांगितलं होतं की तुमच्या बायकोकडे खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. डॉक्टरांनी लक्ष्मीताईंना राहिलेल्या दिवसात खूप खुश ठेवण्यासाठी सांगितलं होतं. मुकेश रावांना माहीत होतं की लक्ष्मीताईचं सुख त्यांच्या लहान मुलामध्ये, जयमध्ये आहे. मुकेश रावांचा छोटा मुलगा जय दुसऱ्या शहरात जाऊन राहत होता. जयचं लग्न झालं आणि त्याला 2 मुले आहेत आणि जयची फॅमिली मुकेश रावांकडे आणि लक्ष्मीताईकडे कमीच येत होती. जय आणि त्यांची बायको श्रद्धा जेव्हा पण येत होते तेव्हा श्रद्धा मुलांना घेऊन तिच्या माहेरी जायची आणि जय फक्त 2 दिवसच मुकेश रावांकडे राहत होते. 2 दिवस आई बाबाकडे राहिल्यावर जय त्याच्या सासरी जात होता. लक्ष्मीताईच्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये तो गेला आणि तो गेल्यापासून लक्ष्मीताई आजारी पडल्या आणि लक्ष्मीताईची मोठी सून वंदना सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी तिथेच असते आणि ती खूप मनापासून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत होती. वंदनाला एक मुलगी आहे, ती 7वी मध्ये शिकत आहे. मुकेश रावांना काही महिन्यापूर्वीच कळाले की त्यांच्या बायकोला हृदयाचा रोग आहे. मुकेश रावने लक्ष्मीताईचा सगळीकडे इलाज केला, परंतु त्या आता व्यवस्थित होणार नव्हत्या. लक्ष्मीताईंना खूप दवाखाने दाखवले, ॲडमिट केलं, परंतु काहीच उपयोग झाला नाही आणि त्यामुळेच आता लक्ष्मीताईंना घरी ठेवलं आहे आणि घरूनच हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करत आहेत. आणि मुकेशराव पण आपल्या बायकोची सेवा करत आहे आणि वंदना सुद्धा तिच्या परीने सगळे प्रयत्न करत आहे. वंदनाची मुलगी शाळेतून आली की पहिल्यांदा तिच्या आजीपाशी जाते आणि शाळेमध्ये काय काय घडलं हे सगळं सांगते आणि स्टोरी बुकमधून तिच्या आजीला स्टोरी सुद्धा वाचून सांगत असते आणि ह्यामुळे लक्ष्मीताईंना आनंद मिळत होता. वंदनाचा स्वर्गवासी नवरा छोटीशी नोकरी करत होता. घर भागत नव्हतं, परंतु वडिलांच्या पेन्शनचा हातभार त्याला होता, त्यामुळे व्यवस्थित होतं. लहान भावाच्या बायकोला श्रद्धाला तिच्या नवऱ्याच्या कमाईवर खूप घमंड होता. श्रद्धा तिच्या मोठ्या जावेला आणि दिराला कोणतीही इज्जत देत नव्हती. जेव्हा पण ती सासरी येत होती तेव्हा ती सगळ्यांना ऑर्डर सोडत होती. किचनमध्ये पाय सुद्धा ठेवत नव्हती. घरामध्ये 1 रुपया सुद्धा तिच्या नवऱ्याला जयला देऊन देत नव्हती. शिवाय तिला सासूबाईच्या आजाराबाबतीत काहीच घेणं देणं नव्हतं. आणि इकडे वंदना खूप धैर्यवान स्त्री होती. ती छोट्याशा पैशात पण घर चालवत होती. ती तिच्या सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे सांभाळत होती. वंदनाच्या नवऱ्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा तिला तिच्या माहेरचे नेण्यासाठी तयार होते, पण तिला माहीत होतं की माहेरी 2 वहिनी आहेत. त्या वहिनी तिचं जीवन नरक बनवतील, त्यामुळे ती माहेरी गेली नाही. तिचा छोटा दीर पण तिथं नव्हता. शिवाय तो कधी कधीच त्याच्या आई वडिलांकडे येत होता. तसं पण सासू सासऱ्यांपाशी कोणीतरी पाहिजे असं तिला वाटत होतं, त्यामुळे ती राहिली. वंदनाची आई वंदनाला म्हणाली की मी तुझ्या मुलीला सांभाळते, तू दुसरे लग्न कर. पण यासाठी वंदना तयार नव्हती. ती तिच्या मुलीला माहेरी सोडणार नव्हती आणि वंदनाला तिच्या सासू सासऱ्यांपासून तिच्या मुलीला लांब ठेवायचं नव्हतं, कारण तिला पण तिच्या आजी आजोबाचं प्रेम भेटावं असं वंदनाला वाटत होतं. वंदना, तिची मुलगी, मुकेशराव आणि लक्ष्मीताई या 4घांनी मिळून नवीन आयुष्य जगण्याचा विचार केला होता. सगळं छान होतं, पण लक्ष्मीताईला आजार झाल्यापासून सगळेच दुःखात होते. वंदना जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे ती कुठे नोकरी पण करू शकत नव्हती. पण मुकेशरावांच्या
पेन्शनवर मुकेशराव आपल्या सुनेची व नातीची चांगली काळजी घेत होते. जयला खूप वेळा आई आजारी आहे म्हणून फोन मेसेज केले, परंतु तो आला नाही. श्रद्धाने जयला जाऊन दिलं नव्हतं. ती त्याला म्हणाली की आता तुम्ही तुमची आई आजारी आहे, जेव्हा तुमची आई या जगात नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटायला जावा, कारण तेव्हा पण तुम्हाला जावेच लागणार आहे. त्यामुळे आता जाऊन विनाकारण त्रास करून घेऊ नका. आणि त्यामुळे जयच्या डोक्यामध्ये बायकोचं बोलणं फिट बसलं आणि तो फक्त आता आई कधी देवाघरी जातीया याची वाट पाहत बसला. पण त्याला हे समजत नव्हतं की त्याच्या आईचा जीव तर त्याच्यामध्येच गुंतला आहे. आईला आपल्याला भेटावं वाटत आहे. आईचे डोळे त्याला पाहण्यासाठी तरसले आहेत हे मात्र त्याला समजत नव्हतं. मुले मोठे होतात, नोकरी करतात आणि त्यामध्ये त्यांच्या भावना पण मरून जातात. आई वडिलांपेक्षा त्यांना त्यांचा वेळ आणि पैसा महत्त्वाचा वाटतो आणि हेच हाल जयचं होतं. रोज काही ना काही कारण सांगून जाण्यासाठी टाळत होता. लक्ष्मीताईंना त्यांच्या लहान मुलाची नेहमी आठवण येत होती आणि आपला मुलगा येईल ही आशा मुकेशराव त्यांना खोटी सांगत होती. एकही दिवशी वंदना आपल्या सासूच्या खोलीमध्ये जाऊन सासूला पाहू लागली, परंतु सासू गाढ झोपली होती. तिने सासूला स्पर्श केला पण सासूने डोळे उघडले नाही. त्यामुळे ती पळत आपल्या सासऱ्यांपाशी गेली आणि मुकेशराव पण तिथे आले. लक्ष्मीताई कोणतीच हालचाल करत नव्हत्या. त्यामुळे पटकन मुकेशरावांनी डॉक्टरांना बोलवून आणले. डॉक्टरांनी लक्ष्मीताईचा 1 तासापूर्वीच मृत्यू झाला आहे म्हणून सांगून टाकलं. आई गेल्याचं मुकेशरावांनी जयला सांगितलं नाही. ओळखीच्या एका व्यक्तीने फोन करून जयला सांगितलं. जय त्याच्या परिवाराला घेऊन लगेच आला. लक्ष्मीताईच्या मृत शरीरावर पंडित त्यांचे अंतिम संस्कार करत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला पुढे यायला सांगितलं, कारण पंडितला फक्त माणसांनी सांगितलं होतं की यांना 2 मुले आहेत, पण एक या जगात नाही या बाबतीत पंडितांना माहीत नव्हतं. जसं मुकेशरावांना आणि वंदना ऐकायला आले की मोठ्या मुलाला पुढे पाठवा, तसे मुकेशराव आणि वंदना मोठमोठ्याने रडू लागले. मुकेशराव पंडितला म्हणाले की मोठा मुलगा या दुनियेत नाही. त्यानंतर पंडितजीने लहान मुलाला पुढे बोलावले तर जय पुढे निघाला होता, पण मुकेशरावाने त्याला अडवलं आणि मुकेशराव म्हणाले की आम्हाला लहान मुलगा पण नाही. मी माझ्या पत्नीचे सर्व अंतिम विधी मी स्वतः करणार आहे. हे ऐकल्यानंतर जयला धक्काच बसला. बाबा, तुम्ही असे कसे बोलू शकता? मला माझ्या आईचा अंतिम विधी करू द्या. मी तुमचा लहान मुलगा आहे. हे बघ जय, तू सगळे हक्क गमावले आहेस. जो मुलगा आई जिवंत होती तेव्हा तिला भेटायला आला नाही, तर मग अंतिम विधी करून तो आम्हाला काय दाखवणार आहे? तुझी आई तुला बघण्यासाठी तरसली होती, तरी पण तू आला नाही. तुझ्यामुळे तुझ्या आईला कधी शांती भेटणार नाही, कारण तुझ्या आईची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. तुझा मोठा भाऊ देवाघरी गेल्यावर तुझी आई आजारी पडली. ती व्यवस्थित होऊ शकली असती जर तुझ्याकडून तिला थोडं प्रेम आणि आपलेपणा मिळाला असता, तर ती व्यवस्थित झाली असती. पण तू तर तिला पाठच फिरवली. हे बघ जय, तू तुझ्या फॅमिलीला घेऊन येथून जाऊ शकतो. मुकेशरावांनी त्यांच्या हाताने आपल्या बायकोचं क्रियाक्रम केलं आणि त्यांनी जयला आईच्या मृत शरीराला स्पर्श सुद्धा करून दिला नाही. जय आणि त्याची बायको रागाने तेथून जाऊ शकली नाही, पण बाकीची लोक त्यांना तेथून जाऊन देत नव्हती. 13 दिवस तिथेच राहण्यासाठी माणसाने त्या दोघांना सांगितलं. 13 दिवसानंतर मुकेशरावांनी जवळच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना बोलवून आणलं आणि ते म्हणाले की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या प्रॉपर्टीची वाटणी करणार आहे आणि त्याचे साक्षीदार तुम्ही राहणार आहात, कारण तुम्हाला पण कळेल की मी कोणावर सुद्धा अन्याय करत नाही. मी माझे मृत्यूपत्र बनवले आहे. मी या जगात नसेल तेव्हा या घरावर आणि माझ्या जमिनीवर, माझ्या बायकोच्या दागिन्यावर, माझ्या मोठ्या सुनेचा, वंदनाचा आणि तिच्यानंतर तिच्या मुलीचा म्हणजेच माझ्या नातीचा हक्क असेल. बाबा, तुम्ही हा अन्याय करू शकत नाही. जर लहान मुलगा जिवंत असून तुम्ही तुमची प्रॉपर्टी मोठ्या सुनेवर आणि नातीवर करू शकत नाही. मान्य आहे की तुमचा मोठा मुलगा मरण पावला आहे, पण छोटा मुलगा अजून जिवंत आहे. त्यामुळे बाबा, या प्रॉपर्टीवर फक्त माझा अधिकार आहे. आता मोठा दादा जिवंत नाही, त्यामुळे या सगळ्यावर वहिनीचा काहीच अधिकार नाही.
वंदना वहिनीला तुम्ही माहेरी पाठवून द्या. जय मुकेश रावांना म्हणाला. जयची पण बायको श्रद्धा पण म्हणाली की हा बाबा, तुम्हाला 2 नातू असून सुद्धा तुम्ही तुमची प्रॉपर्टी नातीवर कशी करू शकता, हे तुम्ही योग्य करत नाही. मला असं वाटतंय की वंदनाताईने तुमच्यावर कोणती तरी काळी जादू केली आहे. त्यामुळेच तर तुम्ही असा वागत आहात. त्यामुळेच तर तुम्ही आमचा काहीच विचार करत नाही. आम्ही एवढ्या मोठ्या शहरात भाड्याच्या घरात राहत आहोत. आम्ही विचार केला की जर घरावर, जमिनीवर आणि आईच्या दागिन्यावर आमचा हिस्सा मिळाला तर आम्ही तो हिस्सा विकून आम्ही शहरात एक फ्लॅट घेणार होतो. पण या वंदनाताईमुळे आमचं स्वप्न धुळीत मिळालं. तुम्ही दोघं तुमचं तोंड बंद ठेवा. माझे दोन्ही पण मुले माझ्यासाठी मेली आहेत. जय, तू कधीच तुझ्या आईच्या तब्येतीबाबत विचारायसाठी आला नाही आणि तू कधीच तुझ्या आईच्या गोळ्या औषधासाठी सुद्धा पैसे दिले नाहीत. जेव्हा म्हाताऱ्या बापाला तरुण मुलाच्या खांद्याची गरज होती तेव्हा का नाही आला? जेव्हा तुझी मोठी वहिनी आमच्या दोघांची सेवा करत होती, आमच्या दोघांची जिम्मेदारी घेत होती, तेव्हा तू का नाही आला? आणि आता प्रॉपर्टीचा विषय आहे म्हणल्यावर पुढे येऊन लगेच तोंड उघडत आहेस. तू कधी येऊन मला म्हणाला नाहीस की बाबा, तुमचा एक मुलगा या जगात नाही पण दुसरा मुलगा या जगात आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळ्यांचं सगळं करेल. आणि मला जाब विचारत आहात. आणि तू श्रद्धा, तू कोणती सुनेची कर्तव्य पार पाडली आहेत त्यामुळे प्रॉपर्टीबाबत माझ्याशी भांडत आहे? अगं, माझ्यासाठी एका मुलीचं कर्तव्य, एका सुनेचं कर्तव्य, एका मुलाचं कर्तव्य माझ्या मोठ्या सुनेने, वंदनाने एकटीने पार पाडलं आहे. अगं, फक्त वंदना आमच्यापाशी होती जी प्रत्येक क्षणी सुखादुःखात आमच्या सोबत होती. जर कुठे हॉस्पिटलला किंवा मंदिराला जायचं असेल तर वंदना आम्हा दोघा म्हातारीला आधार देत होती. अगं, तीच अन्नपूर्णा बनून आमचं पोट भरत होती. वंदनाने वाईट परिस्थितीत एक मुलगी बनून दुःखाच्या वेळी आमचे अश्रू पुसले आहेत. वंदनाने सर्व कर्तव्य निस्वार्थ पद्धतीने पार पाडले आहेत. कधीच तिने आम्हाला काही सुद्धा मागितलं नाही किंवा तिची कोणती इच्छा आहे हे सुद्धा सांगितलं नाही. आणि मग मला श्रद्धा सांग की तू एक सून असून या घरासाठी काय केलंस? अगं, तू तुझ्या नवऱ्याला एका आईला भेटून दिलं नाही. तू तुझ्या सासूला एक ग्लास पाणी सुद्धा कधी आणून दिलं नाही. अगं, तुझ्यामुळे आमचा मुलगा आमच्यापासून लांब गेला. तो जास्त करून आमच्या घरी येत नाही. अरे, तुम्हा दोघांना आमच्या सुखादुःखाबाबतीत काहीच देणं घेणं नाही तर तुम्ही प्रॉपर्टीवर हक्क का दाखवत आहात? वंदना आमच्या दोघांसाठी माहेरी गेली नाही, शिवाय तिने दुसरे लग्न पण केलं नाही. तिने तिचं आयुष्य या घरासाठी समर्पित केलं. वंदनाची मुलगी माझी नात खूप चांगल्या मनाची आहे. ती नेहमी तिच्या आजीपाशी बसून तिला शाळेतल्या गमती जमती सांगून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती आणि दररोज ती कोणती ना कोणती गोष्ट आजीला सांगत होती. ती मुलगी आहे म्हणून काय झालं? तिचा प्रॉपर्टीवर अधिकार नाही का? तिच्यामुळेच आम्हाला कळालं की आम्ही आजी आजोबा आहोत. मान्य आहे तुला 2 मुले आहेत, पण तुझे दोन्ही पण मुले तू कधी आमच्यापाशी सोडलेच नाहीत. ते आमच्या अंगाखांद्यावर खेळलेच नाहीत. मग आम्हाला कसं कळणार की आम्ही त्या 2 मुलांचे आजी आजोबा आहेत? तुझी मुले कधीच एक रात्र सुद्धा आजी आजोबासोबत झोपले नाहीत किंवा गप्पा सुद्धा मारल्या नाहीत. आयुष्याचं काही खरं नाही, कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे मी आजच माझ्या प्रॉपर्टीबाबत सगळ्यांना सांगितलं आहे. मी गेल्यानंतर कदाचित तुम्ही दोघं माझ्या मोठ्या सुनाला आणि माझ्या नातीला बेघर करू शकता. त्यामुळे मी माझं मृत्यूपत्र बनवलं आहे. मुकेश रावांचं बोलणं ऐकल्यानंतर तिथे शांतता पसरली. श्रद्धाने आणि जयने लाजेने मान खाली घातली आणि ते दोघे प्रॉपर्टीसाठी बाबाची माफी मागू लागले. त्यांना वाटले की माफी मागितल्यावर बाबा आमच्या नावावर काहीतरी प्रॉपर्टी करतील. पण मुकेश रावांनी त्या दोघांना माफ केलं नाही, कारण त्यांचा आता त्या दोघांवर काडीचा सुद्धा विश्वास नव्हता. तुम्ही दोघं तुमच्या घरी जाऊ शकता. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या मोठ्या सुनेसाठी आणि नातीसाठी मला काहीतरी करायचं होतं आणि ते मी आज केलं आहे. त्यानंतर जय त्याच्या फॅमिलीला घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेला. त्यानंतर मुकेश रावांनी गावाकडली जमीन विकून त्याचे पैसे वंदनाच्या नावावर केले आणि ते पैसे मुकेश रावांनी वंदनाच्या नावाने बँकेत टाकले.
त्यामुळे वंदनाला बऱ्यापैकी व्याज मिळत होते. सध्या मुकेश रावांना पेन्शन भेटत होती, पण ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना ती पेन्शन भेटत होती. पण त्यानंतर वंदना आणि वंदनाच्या मुलीचं आयुष्य कसं असेल या विचाराने मुकेश रावांनी त्यांच्यासाठी सोय करून ठेवली होती. मुकेश रावांनी 2 खोल्या भाड्याने दिल्या, त्यामुळे त्या पैशातून त्यांच्या नातीच्या शिक्षणासाठी काहीतरी पैसे येतील. वंदनाला सासऱ्यांच्या रूपात वडील मिळाले म्हणून तिला खूप आनंद वाटला. ती आता मन लावून आपल्या सासऱ्यांची काळजी घेत होती आणि अशा प्रकारे तिघे आनंदात आयुष्य घालवत होते. खरंच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडे जाते. असे म्हटले जाते की स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. आपल्याजवळ खूप पैसा आहे, धन आहे, पण मायेने डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेले जीवन हे खऱ्या अर्थाने जीवनच नाही. तर तुम्हाला काय वाटतं, मुकेश रावांनी जो निर्णय घेतला होता तो योग्य की अयोग्य होता हे मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.